देशासाठी, देशातल्या लोकांच्या हितासाठी स्वतःचा जीव पणाला लावणारी माणसं, जीव द्यायलाही मागे पुढे न पाहणारी माणसं आजही या देशात आहेत. पण ही माणसं कधी सत्तेची खुर्ची मागत नाहीत, आमदारकी खासदारकी मागत नाहीत. ते मागतात सर्वांना न्याय, सर्वांना अधिकार, सर्वांना शिक्षण. ते लढतात देशद्रोही, देश लुटणारे, अत्याचारी, निर्दयी, भ्रष्ट लोकांच्या विरोधात. ते एकटे असतात आणि या देशात 140 कोटी लोक राहत असूनही कुणाचे पाठबळ मिळो न मिळो निधड्या छातीने सत्यासाठी झुंजत राहतात अखेरच्या श्वासापर्यंत. आणि आम्ही काय करतो? त्यांची जिवंतपणी निंदा आणि अवहेलना. जे आपले स्वप्न, आपले भविष्य आपल्या डोळ्यादेखत तुडवतात तेच आपल्याला बरे वाटतात. आणि ते एवढे प्रबळ होण्यासाठी जबाबदार तर आपणच आहोत. आज 17व्या दिवशी सोनम वांगचुक जंतर मंतरवर या देशातील तरुणांसाठी, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, न्यायासाठी उपोषण करीत आहेत. मृत्यू केव्हा येईल सांगता येत नाही. तरीही आम्ही कधी त्यांना प्रत्यक्ष समर्थन देण्यासाठी गेलो नाही. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला का? किंवा सोशल मीडियावर व्यक्त झालो का? का तुम्हाला मुलं नाहीत का? ते शाळा कॉलेजमध्ये शिकणार नाहीत का? आज ज्या पालकावर वेळ आहे, उद्या ती तुमच्यावरही असणार आहे. दरवर्षी नीटचा पेपर आणि त्या पेपरच्या निकालानंतर शेकडो मुलं नैराश्यामध्ये जातात. काही आपलं जीवन संपवतात. परंतु यावर्षी मात्र परीक्षापूर्वीच पेपर फुटला. वर्षभर दिवसरात्र एक केलेल्या त्या मायबापांना आणि त्या लेकराला काय वाटलं असेल? 17हून अधिक विद्यार्थ्यांनी या घटनेनंतर उद्विग्न होऊन स्वतःला संपवलं. भ्रष्टाचाराची साखळी कोवळ्या मुलांचा फास होत आहे. तो आम्ही कधी संपवणार आहोत की नाही? राजकारणाच्या नशेत हा देश, या देशातील गुणवत्ता उखंड्यातील कचऱ्यासारखी सडली जात आहे. म्हणूनच सोनम वांगचुक ही व्यवस्था बदलण्यासाठी आणि या सर्वाला जबाबदार असणाऱ्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्यासाठी आज 17व्या दिवशी कठोर उपोषण करत आहेत. आज संपूर्ण देश, देशातील पालक, विद्यार्थी आणि तरुणांनी त्यांना पाठबळ देण्याची आवश्यकता आहे. ही वेळ जर गेली तर भविष्यात विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी, शैक्षणिक प्रश्नांसाठी कोणीही आंदोलन करू शकणार नाही आणि सोनम वांगचुक सारखे राष्ट्रप्रेमी निर्माण होणार नाहीत. कदाचित ही शेवटची वेळ असेल. म्हणून आपल्या मुलांच्या भविष्यासाठी सावध व्हा. धन्यवाद.